मला आजच असं नाही, पण बऱ्याच काळापासून, वर्षांपासून राहिलं, असं नेहमी वाटत आलं, की राज हा मुख्यमंत्री पदाचं मटेरियल आहे आणि उद्धव हा चांगला मुनीम आहे, मॅनेजर आहे, व्यवस्थापक आहे, कारभारी आहे. त्यांनी पक्ष व्यवस्थापन वगैरे करायला पाहिजे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, आता तुम्ही मला ओळखता, माझी हिंमत ओळखता आणि मी किती बिनधास्तपणे किती मोठे नेते असले तरी त्यांचा मित्र असतो. त्यामुळे मोकळेपणाने बोलू शकतो. तर त्या पार्श्वभूमीवर मी जर तुम्हाला असं सांगितलं, की मी ही सूचना 1996 साली मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना आणि उद्धव आणि राज दोघेही अ, आपापल्या अँबिशनच्या दिशेने स्वतःला ग्रूम करत असताना बाळासाहेबांना म्हणालो होतो, की बाळासाहेब तुम्ही ना तुमचा राजकीय वारस राजला करा. राजला मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर करा आणि येणारी जी निवडणूक आहे 99ची म्हणजे त्यावेळेला, ती तुम्ही लढवा. मी तुम्हाला सांगतो महाराष्ट्रामध्ये राज मुख्यमंत्री होतो या कल्पनेने महाराष्ट्रात शिवसेनेची एकट्याची सत्ता येईल, बीजेपीला घ्यायची पण गरज नाही. इतकी चांगली पकड महाराष्ट्राच्या मनावर, तरुण पोरं तर बेहद फिदा आहेत त्याच्यावर. क्रेज आहे महाराष्ट्रामध्ये. जसं तुमच्याकरता जीवन ओतून देणारे, म्हणजे तुमच्यासाठी जगायचं, तुमच्यासाठी मरायचं बाळासाहेब. अशी पिढी आहे ना, तुमच्यानंतर त्या प्रकारची मानसिकता असलेली तरुण पिढी राज्याच्या मागे आहे. नंतर पुढे काय राजकीय विस्कळीतपणाला काय उलटं-पालटं झालं वगैरे तो विषय मी आत घेते. पण मी बाळासाहेबांना तेव्हा सुचवलं होतं, की तुम्ही असं करा आणि उद्धवला पक्षाचा प्रमुख करा. काही बिघडत नाही. आणि याला उमेदवार म्हणून प्रोजेक्ट करायला सुरुवात करा आतापासून, की हा आमचा मुख्यमंत्री पदाचा उमेदवार आहे. त्यावेळेला 2 गोष्टी होत्या. एक तर पक्षाचं प्रमुख जर उद्धवला बनवलं, तर मुख्यमंत्री पदाचा उमेदवार म्हणून राजला ग्रूम करण्यासाठी पद काय? शेवटी नंबर 1 मग उद्धव राहील. मग राजला जर नंबर 1 केलं, तर उद्धववर अन्याय केल्यासारखं होईल. त्याचं कारण काय माहितीये तुम्हाला? हे फार थोड्या लोकांना माहिती असेल, की राजलाच करावं, राजलाच पक्षप्रमुख करावं असं बाळासाहेबांच्या मनात होतं. मी सांगतो तुम्हाला होतं. मला माहिती आहे. बोलणं झालेलं आहे. पण माँसाहेबांची अशी इच्छा होती, की उद्धवला करावं. जर माँसाहेबांनी आग्रह धरला नसता, हे राजलाही माहिती आहे, उद्धवलाही माहिती आहे, की 2 स्त्रियांनी उद्धवच्या जीवनामध्ये फार मोठा कलाटणी आणली. त्यातले पहिले माँसाहेब. माँसाहेबांनी प्रचंड आग्रह धरला. आणि माँसाहेबांचा असा आग्रही स्वभाव नव्हता खरं म्हणजे. ते असं दबाव निर्माण करणं वगैरे ती स्ट्रॅटेजी नव्हती. ते स्ट्रॅटेजीवाली बाईच नव्हती. सरळ माऊली. माऊली हाच शब्द योग्य. त्या माऊलीचं आपल्या बाळाबद्दल, उद्धवबद्दल फारच माया होती. आणि किती म्हटलं तरी हा पुतण्या होता. हां, त्यांच्या बहिणीचाच मुलगा होता. कारण श्रीकांत ठाकरे यांची पत्नी, यांची सख्खी बहीणच होती. त्यामुळे तो भाग होता. पण तरी पुतण्या-पुतण्याच ना. भाचा-भाचा दोन्ही होतं. भाचा पण होता आणि पुतण्या पण होता. तर नाही, त्याने आग्रह धरला की नाही उद्धवलाच करायचं आणि राजवर दबाव आणून त्याच्याच तोंडून सूचना करा म्हणाले. नाहीतर परत फटाफूट आहे असं वाटेल लोकांना. तर राजनीच सूचना करायची की याला कार्याध्यक्ष करावं. ते झालं तसं. पण माझी बाळासाहेबांना सूचना होती. बाळासाहेबांना खरं म्हणजे ती अपील झाली होती. पण माँसाहेबांच्या ह्याच्या आणि दुसरी स्त्री म्हणजे अर्थातच रश्मी वहिनी. त्यांच्यामुळे मुख्यमंत्री पदाचा डाव बदलला. नाहीतर असं आधी निश्चित होत होतं की एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री करायचं. शरद पवार म्हणत होते की संजयला करूया. पण त्या दोघांची नावं बाजूला ठेवा आणि दुसरं नावच घ्यायचं नाही कोणी. असं साधारणतः उद्धवनी एक 300-400 कोटी रुपये एकनाथ शिंदेना खर्च करायला लावले. आमदार जमवणं वगैरे भानगडीसाठी. त्यांना ठेवणं, त्यांना पाठवणं, इकडे-तिकडे करणं वगैरे ही आधीची गोष्ट आहे 1900च्या वेळेची सांगतोय मी. ते सगळे 300-400 कोटी खर्च करायला लावले आणि ऐन वेळेला वहिनींनी सांगितलं की अनिल परबला सांगितलं, मिलिंद नार्वेकरला सांगितलं, की सगळ्यांना भेटा शिवसेनेच्या लोकांना. त्यामुळे दुसऱ्या कोणाचं नाव नाही घ्यायचं. त्या पगारी नोकराचं तर अजिबातच नाही घ्यायचं. पण एकनाथ शिंदेचंही नाही घ्यायचं. फक्त साहेबांचं घ्यायचं आणि साहेबच. रश्मीने जर आग्रह धरला नसता, तर उद्धव मुख्यमंत्री नसता झाला. एकनाथ शिंदे झाले असते. माहिती खरं म्हणजे उद्धवजींपेक्षा जास्त नुकसान रश्मी वहिनीने केलं एकनाथ शिंदे यांचं. एकनाथ शिंदे सरळ माणूस आहे. ते उपमुख्यमंत्री व्हायला फडणवीस जेव्हा उपमुख्यमंत्री झाले तेव्हाही तयार होते. ते म्हणत होते, "ठीक आहे, फडणवीसांना मुख्यमंत्री करा, मी उपमुख्यमंत्री होतो." अमित शहानी त्यांना सांगितलं, "हां, आम्हाला फडणवीसांना मुख्यमंत्री नाही करायचं, तुम्हालाच करायचं आणि पुन्हा-पुन्हा करायचं तो विषय वेगळा. पण आज इकडे येतोय. तर राजला पण मी कितीतरी वेळा म्हटलं, "अरे यार, मुख्यमंत्री पदाचं मटेरियल आहे." आता ते दिवस आठवले की कधी-कधी गंमत वाटते मला. त्यावेळेला राज असं म्हणाला, "ते तुम्ही म्हणून काय उपयोग आहे?" बाळासाहेबांनी म्हटलं पाहिजे, बाळासाहेबांनी तसा निर्णय केला पाहिजे. मी म्हटलं, "का नाही करत?" "नाही होणार," म्हणाले ते.
त्यावेळेला मला पहिल्यांदा कळलं की मासाहेबांचं झुकतं माप उद्धवकडे आहे. मग पुढे तसंच घडलं. आता मध्ये उद्धवनी मग निम्या लोकांना बाहेर काढलं. त्याच्यामध्ये राजला पण बाहेर काढण्यामध्ये उद्धवचाच वाटा होता. किंबहुना 20 वर्ष राज ठाकरे जर कोणाच्यावर असा नाव काढलं की तळपायाची आग मस्तकाला आपण म्हणतो ना, धक 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 अशी आग ज्याच्या हृदयामध्ये पेटायची राजच्या, असा माणूस उद्धव होता. मी एकदा त्याला म्हटलं होतं की कधीच तुमचं पॅचअप होणार नाही का? उद्धवशी एवढा बेभरोशाचा विश्वासघातकी माणूस महाराष्ट्रात नाही. कोण बोललो? राज स्वतः. हा हो, माझी त्याची दोस्ती होती अशी. यांनी सांगितलं. मी असंच म्हणतो की कधी नाही का होणार पॅचअप तुमचं? कालच रे येत नाही. वाटेल त्याच्याशी होईल महाराष्ट्रात, पण उद्धवशी नाही होणार. मी बोलला, राजच बोलला, मी कोट करतोय ना, आणि मला माहिती आहे तो नाही म्हणणार. जे तो बोलला त्याचे शेकडो व्हिडिओ आता टीव्हीवर येतात, याच्यावर येतात, सोशल मीडिया, ज्याच्यात त्यांनी उद्धवची आय झेड करून टाकली. शेकडो. म्हणजे असं ते ऐकताना असं वाटतं की आपण स्वप्नात आहोत का जागे आहोत की खरंच यांचं काहीतरी पॅचअप झालंय वगैरे असं. पण आताही मला असं वाटतं की आता जी काल नगर परिषद नगरपंचायत निवडणुका झाल्या त्यात मनसेची वाट लागली, उद्धवचाही धुव्वा उडाला. तर मला असं वाटतं की वेळ नाही गेलेली. अजूनही जर उद्धवनी थोडं रियालिटी वास्तवाचं भान ठेवलं आणि उभा ठाता, शिवसेना तर गेलीच आहे. आणि मी आजच सांगतो तुम्हाला की आता सुप्रीम कोर्टात सुद्धा निकाल एक तर लवकर लागणार नाही, कदाचित 29ची निवडणूक होईपर्यंत पण लागणार नाही. कदाचित लागेल, समजा लागला तरी देखील निवडणूक आयोगाचा हा अधिकार आहे आणि विधानसभा अध्यक्षांचा अधिकार आहे. या दोन निर्णयांवर निर्णय झालेला आहे. झालेत दाखवा असं म्हणायचं नसतं ना, कोर्टाच्या संदर्भात झालेला आहे. पण काय आहे ते माहिती आहे, उद्धवला पण माहिती आहे, संजयला पण माहिती आहे. संजयला म्हणलं तुला 0.5% आशा आहे करे की सुप्रीम कोर्ट देईल? नाहीये. पण असं म्हणायचं नसतं, असं म्हणावं लागतं. जोपर्यंत आता आम्ही काय म्हणायचो आधी की विधानसभा अध्यक्ष सत्सद बुद्धीप्रमाणे आमच्या बाजूने निर्णय दिला, बाठा नाही दिला. मग आम्ही म्हणायचो हायकोर्ट हे रामशास्त्री आहे ते देतील आम्हाला, त्यांनी कुठे काय दिलं? तेव्हा आम्ही म्हणायचो ना की न्यायव्यवस्थेवर आमचा विश्वास आहे, असं म्हणावं लागतं. आज सुप्रीम कोर्टाबाबत आम्ही तसं न म्हणून करणार आहोत काय? आम्ही जर म्हटलं की सुप्रीम कोर्ट काय निकाल देणार माहिती आहे आम्हाला, तर ते म्हणतील अच्छा माहिती आहे का, मग चला देऊन टाकतो. त्यामुळे आम्हाला आता इथेच म्हणावं लागतं की ते सुप्रीम कोर्टाकडून अपेक्षा आहे. मग ते आता गवळी गेले की त्यांना शिवाय घालतो, एकेकाला आम्ही नंतर शिवाय घालतो, असताना कसं घालणार ना? त्यामुळे आता आम्हाला बोलता येत नाही. पण आम्हाला माहिती आहे सुप्रीम कोर्टात जेव्हा केव्हा लागेल, परत ते जेव्हा आणि केव्हा आहेच. माझी सूचना संजयला पण बोलू मी, संजय हे आता उबाठाच आहे तुमच्याकडे, शिवसेना काही नाही, आणि हे आहे मनसे आहे. मनसे आणि उबाठाचं जो विलिनीकरण तुम्ही केलं आता लवकर, एवढ्या पटकन नाही होणार आहे ना, ती प्रोसेस आहे. आता हे होऊन जाऊ दे, वादळ हे होऊन दे, वाताहत होऊन जाऊ दे. 29 महापालिकांपैकी एकही महापालिका शिवसेना आणि मनसेकडे येणार नाहीये. एक येईल असं वाटलं होतं, पण आता कालचे नगरपालिका नगर परिषदेचे त्याच्या आजूबाजूचे निकाल पाहिल्यावर ती पण आशा संपली. महाराष्ट्रात 29 पैकी एकही उद्धवकडे येत नाही, मनसेकडे प्रश्नच नव्हता कधीच. एक किंगमेकर आपण होऊ अशी आशा बघत होते, पण आता किंगमेकर कसे होणार? तुम्ही महायुतीशी एवढं वैर घेतलंय, त्यामुळे तुम्हाला विचारणार पण नाहीत, तुमचे लोक फोडतील. अजून मला सांगायचं होतं, आता जे नगराध्यक्ष निवडून आलेत ना इतर पक्षांचे, त्यातले निम्मे 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 नगराध्यक्ष आणि जवळजवळ 1/3 नगरसेवक हे तुम्हाला पुढल्या महिना 2 महिन्यामध्ये महापालिका निवडणुकीच्या आधीच, शपथ घेण्याच्या आधीच तुम्हाला महायुती झालेले दिसतील. काही शिंद्यांकडे जातील, अजितदादाकडे, भाजपकडे तर गाठ्यानी जातील. भविष्य ऐकून ठेवा. आता लगेच 15-20, अरे एक तर गेला पण निवडून आला आणि मिरवणुकीतच त्यांनी सांगितलं की मी गेलो भाजपत. असे खूप जाणार आहेत, निम्मे जाणार जवळजवळ. म्हणजे ते काय आलंय ना आज काल्पनिक, ते पण जाणार आहे. तर मग माझं म्हणणं असं की तुम्ही एक नवीन दोघांचं मिळून काहीतरी नवीन नाव घ्या. उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या वेळी आता ठाकरे एवढंच ठेवा. उबाठावेजी शिवसेना ठाकरे, म्हणजे दोन्ही ठाकरे आले. ठाकरे ब्रदर्स म्हणू नका, नाही तर मग ते प्रायव्हेट लिमिटेड कंपनी वाटते म्हणून. ठाकरे असं ठेवा, दोघं मिळून या. राजला अध्यक्ष करा, उद्धवला सल्लागार करा, किंवा आणखीन एक पद काहीतरी एखादं असं हे निर्माण करा पद की ज्याच्यामध्ये उद्धवला पण मान मिळेल, सन्मान मिळेल, काहीतरी पद दिल्यासारखं होईल. आणि आदित्यला एक काय 10 कार्याध्यक्ष नेमले, फरक काय पडतो? आदित्यला अमितला कार्याध्यक्ष करा, किंवा आम्हीची काय अम्बिशन नाही, आदित्यला कार्याध्यक्ष करा, झालं, फरक पडेल. आत्ता जरी तुम्ही ही कल्पना फ्लोट करायला सुरुवात केली ना, तरी महापालिकेला निदान नगरसेवक तरी येतील, आलं नाही तरी महापालिका तरी. बघूया काय करतात. हे काही करणार नाहीत आता, पण होऊन जाऊ दे, एकदा धूळधाण होऊन जाऊ दे. महानगरपालिकेच्या 29 पैकी एकही आली नाही शिवसेना मनसेकडे, तरी ही मनसे आणि शिवसेनेला बुद्धी सुचू शकते. राज ठाकरेंना ते पक्षप्रमुख करून कदाचित नवी मांडणी करू शकतात, करायला हवी. धन्यवाद.